राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. साधक बंधूंनो, आपण आता निर्गुणी असावे अनन्य या विषयावरचे श्री सद्गुरु समर्थ गणपतराव महाराज कन्नूर यांचे प्रवचन ऐकाल. सगुण भक्ती करून त्या देवलोकी जाणे, तिकडे दिव्य विषयभोग पावणं वगैरे सर्व गोष्टी भावनाकल्पित आहेत, प्रत्यक्ष प्राप्तीच्या दृष्टीने शून्य. पण निर्गुण भक्तीचे फळ हे प्रत्यक्ष अनुभवगम्य व रोख आहे. निर्गुण, निराकार, आनंद, परिपूर्ण असे ब्रह्मरूपच आपण आहोत. तेव्हा ब्रह्मापेक्षा निराळेपणाने न राहता ब्रह्मरूपच होऊन राहणं म्हणजेच निर्गुणी असावे अनन्य होय. आता श्री सद्गुरूंचे मुखाने या विषयावरचे निरूपण ऐकूया. जाणे बंद होईल, मग ते स्थान आहे, ती स्थिती आहे, तिकडे पोचायची आपण. तिकडे आहेच आहे मला प्रत्येकामध्ये ती स्थिती सिद्ध आहे, पण ते झाकल्याप्रमाणे आहे, अज्ञानामुळे झाकलेलं आहे, आम्हाला माहिती नाही. अनुभव आपण अनुभव नाही असं मानतो. बुद्धी त्याची निराळ आहे, आमच्याकडे अनुभव आहे, पण बुद्धीने जाणलं नाही आम्ही. म्हणून आता ती अंतरस्थिती तिकडे सांगतात. आता एक सामान्य नियम सांगितलेला आहे. कोणी भक्ती करतात, ज्या देवाची भक्ती तुम्ही करता त्या देवाच्या लोकांना तुम्ही जा. विष्णूची भक्ती करा तर वैकुंठाला जा, शिवाची भक्ती केली तर कैलासाला जा. असा एक सामान्य नियम सांगितलेला आहे. पण हे काही सिद्ध होत नाही. वैकुंठ म्हणून एक लोक आहे, तिकडे विष्णू म्हणून आहे, एक देव बसलेला आहे. मेलेला हा भक्त तिकडे त्या गोष्टींवर वैकुंठला जातो, त्याच गोष्टी मानीव आहेत. म्हणजे हे काय सिद्ध करण्यासारखे नाहीत. त्याने लिहून ठेवलेलं आहे. विष्णू भक्ताने वैकुंठ आहे अशी कल्पना केली आणि त्याचं वर्णन आपल्या मनाप्रमाणे लिहून ठेवले, श्लोक निर्माण केला आणि ते मोठं पुराण केल्यामुळे ऐकणे म्हणजे आहेच आहे समजू लागले. परंपरा अनुभवत पिढ्यानपिढी आमचं समजत आलो मी. एक लोक वैकुंठ म्हणून लोक आहे, तिकडे विष्णू बसलेला आहे आणि विष्णू भक्ती गेले तिकडे विष्णू भक्ती जातो. आम्ही धडनिष्ठा किंवा त्याबद्दल विश्वास ठेवून आपल्या रस्त्यात बिंबलेला आहे. खरं पाहता ते काही तसा प्रकार वास्तविक नाही. त्याचे भावना किंवा कल्पने लिहिले आहेत, पुराण सगळे आहेत ना. पुराण करता एक असतो व्यास म्हणजे एक 18 पुराणे आणि सगळे एकानेच व्यास म्हणून होता, एक व्यक्ती होते, त्यानेच हे केलेलं आहे. हेही पडत नाही. आणि निरनिराळे काळी झाले पुराण झालेले आहेत, निरनिराळे विषय आहेत. आणि एकाच व्यक्तीने शेकडो वर्षाच्या नंतर तेच व्यक्ती की परत तेच त्यानेच लिहिले असं हे समजते काही योग्य होणार नाही. व्यास म्हणजे एक पदवी असल्यासारखं, वक्ता असं पुष्कळ लोकांनी ते लिहून ठेवलेले आहे. आणि आपल्या कल्पनेप्रमाणे लिहिलेलं आहे. ज्या देवाला श्रेष्ठ द्यायचं मग त्या देवाचे वर्णन आम्ही त्या रीतीने कथा निर्माण करायच्या, मग व्यक्ती निर्माण करायची, भक्ती निर्माण करायची, मग वर्णन केले की नाही सिद्ध करून सोडायचं. विष्णू श्रेष्ठ आहे असा आम्हाला ठरवायचं आहे. विष्णू पुराण करताना काय केलं, विष्णू फार श्रेष्ठ आहे हे कसं सिद्ध करावं. मग एक कथा रचली त्याने, रचली तसं काही नाही. नारद होता, तिकडून 3 लोकी गेला, 7 लोकांना गेला ब्रह्मदेवाजवळ. ब्रह्मदेव त्याच्यावर रागावला. कैलासाला गेला तर शिवही रागावला. विष्णू काही गेला, मग तिथे मग तो रागावला नाही. इतकेच नाही, तो दृष्टीने लाथ मारली म्हणे विष्णूच्या वक्षस्थळावर. मग तो जागायला आला नाही विष्णू. मग तो त्याचे पाय धरले. तुमचे पायच दुखली असतील माझ्या ह्याच्याने असं हे सगळं. तो कोण बघायला गेले होते. विष्णू असं म्हणाला, चांगलं की तो रघु तिकडे गेला, तो विष्णू असं म्हणाला, हा असं म्हणाला, हे तर ते कल्पना लिहिले काय नाही. विष्णू श्रेष्ठ करण्याकरता मग दोन्ही देवांना मग ते हे रागीत ठरवले आणि ह्याला अगदी सोबत ठरवले आणि त्याच्या तोंडून असं वळविले आपण द्यायचं. आणि विष्णू असं म्हणाला, ऐकला मग म्हणतो विष्णू म्हणत असेल असं वाटतं. तसं नाही, लिहिण्याने म्हटलेलं आहे, दुसरं काय नाही. म्हणजे एकच सांगण्याची हेतू काय, पुराणात सांगितलेल्या गोष्टी आहेत ते काय तर सिद्ध होत नाही.
ते आहेत असं मला काहीच, कारण काय परस्पर विरोधी आहेत ते. एका पुराणात विष्णू श्रेष्ठ म्हणतात, इतर दुसऱ्या पुराणात शिव श्रेष्ठ म्हणतात. दोन्ही गोष्टी विरुद्ध गोष्टी आहेत. तर त्यामध्ये एक व्यक्ती खोटं असलं पाहिजे ना. मग एखादी सांगण्याचा हेतू काय, म्हणजे पुराणाच्या गोष्टी आहेत ना, म्हणजे हे घडलेले आहे, तसा हा प्रकार आहे, ते लोक आहे, तिकडे जातो आम्ही वगैरे आहे, हे थोडं काही काल्पनिक आहे किंवा भावनेने लिहिलेले आहेत. पण तरी त्याने गृहीत धरलेलं आहे, समजून म्हणतात, काय हरकत नाही. पण ते लोक कुठे स्थिर आहेत किंवा शाश्वत आहेत, ते नाशवंतच आहेत. लोक नाशवंत असल्यावर मग देवी नाशवंत असणार. मग फक्त कसे शाश्वत सुख तिकडे मुक्ती प्राप्त होईल. म्हणजे हे असं म्हणतात. त्यांच्या खंडन न करता समजू बाबा, देवाला भजणारा देव जातो, पितृला भजणारा पितृलोकी जातो. पितृलोक आहे हे ते कुठे सिद्ध आहे. पितृलोक एक आहे, कसं स्वर्ग आहे, वैकुंठ आहे, कैलास आहे, समजतं ना. तसं काय म्हणतात सगळे, काय समजा येणार पितृलोक म्हणून एक आहे. तिकडे सगळे पितृ बसलेले असतात वाट बघत, श्राद्ध कधी की नाही मुलगा माझा, मग त्या दिवशी मग आम्हाला जेवण मिळेल, मग तो वर्षभर उपाशी राहणार तो. पितृलोक म्हणून एक आहे. मग तिकडे जातात, आम्ही पितृ भजणार आहे, पितृलोक मध्ये जातात वगैरे वगैरे कल्पना आहेत. पण त्यांनी ग्राह्य धरलेला आहे, त्याला खंडन न करता व जाऊ दे म्हणतात, जातात ना जाऊ दे. पण ते गेले तर सुद्धा ते काय मुक्ती म्हणता येणार नाही, त्याला शाश्वत आनंद त्याला तिथे मिळणार नाही. कारण सगळे लोक नाशवंत आहेत, सगळेच लोक नाशवंत आहेत. काय करता मग आता मुक्ती कोणती, खरी मुक्ती कोणती, कोणती कशाने मिळेल असा एक प्रश्न होतो ना. शेवटी म्हणतात काय, निर्गुणी भजता होई जे स्वयं निर्गुण. परमात्मा जे निज स्वरूप आहे, निर्गुण निराकार परिपूर्ण परब्रह्म सत्यम ज्ञानम सच्चिदानंद स्वरूप आहे. मग त्या स्वरूपाचे भजन करणारे मात्र तिकडे जातात किंवा ते प्राप्त होतात, तेच होतात. निर्गुणी भजता स्वयं निर्गुण होई जे म्हणतात. निर्गुणाचे भजन केले की नाही तुम्ही स्वतः निर्गुण होता, हे मात्र आता अनुभवगम्य आहे. आता इथं तुम्हाला दाखवता येईल, तुम्हाला अनुभव घेता येईल, प्रत्यक्ष आहे, रोख आहे, हे मात्र खरं आहे म्हणतात. बाकीचे लोक वगैरे सर्व उदार किंवा दुसऱ्याने कोणी आपल्या मनाला येईल त्याप्रमाणे घेऊन ठेवलेलं आहे, त्याच्यावर विश्वास व्हायला काही आधार नाही. पण इथे तसं नाही, त्याच्यावर आधार नाही, अनुभवगम्य आहे. तसं ही कृती आहे, हे आहे, दाखवता येईल तसं हा हे स्वरूप आहे असं दाखवून दिलेलं आहे तुम्हाला. ते कसं आहे म्हणतात, हा निर्गुण आहे, निर्गुण निराकार. देवशोधना म्हणजे देवशोधन एक 6व्या दशकात पहिला समासच आहे, रामदास स्वामी देव आहे. देव कोण शोध घेता 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 मग तिन्ही लोक निर्माण करणारा, पालन करणारा आणि तो परमेश्वर, सर्वपरमेश्वर आहे, तोच देव असं ठरवलं आहे. पण शेवटी म्हणतात तोही खरा देव नव्हे, देवाचे म्हणजे स्वरूप नव्हे. त्यालाही, त्या देवालाही आधारभूत जे परिपूर्ण परब्रह्म स्वरूप आहे तेच खरं देवा स्वरूप आहे, तोच देव आहे. देव निर्गुण प्रत्यय आला म्हणतात. देव आहे, निर्गुण आहे, हे आम्हाला समजतं म्हणतात. कारण शाश्वत आहे, सगुण शाश्वत कधी असू शकणार नाही. सगुण झालं की ते निर्माण झालेलं आहे. निर्माण झाल्यावर कोण निर्माण केला हा प्रश्न होतो. मग ते निर्माण झालेलं आहे म्हणून ते शाश्वत असू शकणार नाही. निर्गुण आहे ते शाश्वत असणार. त्याच्यात निर्गुण निराकार परिपूर्ण परब्रह्म स्वरूप आहे, ते शाश्वत कोण आहे, शाश्वत स्वरूप आहे. मग त्याचे भजन तुम्ही केला, मग तेच तुम्ही होता असं सांगितलं. लोक वगैरे काही नाही, इकडे काय बाकीचे लोक आहेत इथल्याप्रमाणे सगळे त्यांनी कल्पना केलेली आहे. घर आहे ते, तिकडे रस्ते आहेत, तिकडे सगळे काय काही पदार्थ आहेत, तिकडे खाद्य पदार्थ आहेत, असे वगैरे इथल्याप्रमाणे त्याची कल्पना केलेली आहे. पण इकडे निर्गुणामध्ये काही नाही, इथले काही नाही. नाम नाही, रूप नाही, आकार नाही, गुण नाही, मी नाही, तू नाही, चांगलं नाही, वाईट नाही. सगळ्याचे जे अतीत किंवा सगळ्यापेक्षा निराळे, सगळ्यापेक्षा अलिप्त जे परिपूर्ण जे स्वरूप आहे ते परब्रह्म स्वरूप आहे. तुम्ही त्याचे भजन केला, तुम्ही स्वतः ते होता म्हणतात. निर्गुण स्वरूपाचे भजन तुम्ही केला. भजन म्हणजे इथं चमत्कारी काय म्हणतो, निर्गुण स्वरूप हे तुमचे स्वरूप असल्यामुळे निराळ्या रूपाने त्याचे भजन करता येत नाही. मग कसं करायचं? मग मी आहे, मी तेच आहे असं तुम्ही अनुभव जाणला की नाही, भजन झालं आपोआप.
समजा पाणी आहे, पाणी स्वतःच सुरू त्याला पाण्याला समजलं नाही, मग तिच्या पाण्याला लागली तहान. मग ती त्या पाण्याची तहान कशाने भागेल बरं तुम्ही सांगा. मी पाणी जेव्हा जाणील तेव्हा त्यांची तहान भागणार. कसं परब्रह्म असलेला तुम्ही आता मी जीव आहे, मला सुख पाहिजे वगैरे, तुम्हाला तहान लागली आहे. आम्ही एक मोठे नवल देखील म्हणतात तुकाराम महाराज, पाण्यास लागली तहान. हे कसं शक्य आहे नाही. बघा तुम्ही सुखस्वरपासून सुखाची इच्छा करता की नाही. तुम्ही सुखाची तहान तुम्हाला फार आहे, सुख केव्हा मिळेल, केव्हा सुखाची तहान लागली हो की नाही. पण तुम्ही सुखरूपासून आणि सुखाची इच्छा करता म्हणजे पाण्याला तहान लागल्यासारखं नाही का. मग पाण्याची तहान कशाने भागेल. काहीतरी पदार्थ त्यात घातलेले पाण्यामध्ये, काहीतरी दुसरा पदार्थ येऊन तुम्ही आणून घातलं तर पाणी तहान भागेल का. तहानच खोटी आहे, उलट कल्पना आहे तिची पाण्याची. मग ते भागेल म्हणतात केव्हा, पाणी जेव्हा समजेल मीच पाणी आहे. तहान लागणे हे मला भ्रम आहे. खरोखर पाहता मीच पाणी आहे, मीच सत्य आहे असं त्या पाण्याने समजलं की नाही. मग त्यावेळेला तहान भागेल. कसं तुम्ही तुम्ही परब्रह्मस्वरूप आत्मस्वरूप असून सुखस्वरूप असून केव्हा मिळेल मी एक जीव आहे असं भावना केली आहे. आता तुम्ही हे दुःख केव्हा निवारण होईल. मीच आनंद रूप आहे तुम्ही जाणला. मीच परब्रह्म रूप आहे, मीच आनंद रूप आहे, निर्गुण निराकार आहे, मी परिपूर्ण आहे, नित्यचित्त आहे, स्वयंभू आहे. असे तुम्ही स्वतःला तुम्ही जाणला झालं. काय का नाही विसरला होता, जाणायचं आहे. आता एकदा जाणलं तर सुद्धा परत विसरतो, म्हणून परत जायला लागतंय. तुम्ही असं विचार तुम्ही सांगा परत तुम्ही कशाला सांगतो. असं माणसाचं हे स्वभाव आहे, किती सांगितलं ते विसरतो परत. ही गोष्ट सगळे बाकीची आठवण ठेवतो, तेव्हा ते विसरतो. त्याकडे पुन्हा सांगायला पाहिजे, व तूच आत्मा आहेस, तू आनंदरूप आहेस, तू नित्यमुक्त आहे, तू परिपूर्ण आहे. मग तू असे तिने मी आहे हे समजलं आणि त्याप्रमाणे राहणे. आणि दुसरी गोष्ट आहे त्या स्थितीने राहणे. मग समजले आणि वर्तले हे जे भाग्यपुरुष झाले म्हणतात. ते वर्तने म्हणजे एक वर्तन नाही इकडे, ते राहणे हे वर्तन आहे इकडे. त्या स्थितीने राहणे समजणे, त्यामुळे तुम्ही राहिले की नाही काय नाही, तुम्ही आहात. आम्ही नुसतं शंका करतो, संशय घेतो ना, आम्ही कसे असू शकू, आम्ही इतके लहान, आम्ही इतके हे करणार, आमच्याकडून हे मी पण करतो. आम्ही खरोखर तू कोण आहेस हे समजावून दिलेलं आहे, त्याचा अभिमान धरीतच नाही. परत आम्ही जीवभावाचा अभिमान करतो. मी कसं होऊ शकेन, मला होऊ अशक्य गोष्ट आहे. पुन्हा आम्ही ह्याच्यातच गुरफडतो, ह्याच्यात आम्ही अडकून राहतो आणि ते सोडून देतो. तसं न करता साधकाने काय केलं पाहिजे, मी आत्मरूप आनंदरूप आहेच आहे. आनंदाची अर्थ काही नाही, परिपूर्ण आनंदरूप आहे. काय कमी आहे खरोखर पाहता प्रत्येकाची स्थिती बघाल. दुःखाचं लवळीचे आहे कोणाकडे कोणाच्या स्थितीत इतकं तुम्ही बसलात की नाही. तुमच्या अस्तित्वात तुमच्या स्थितीत दुःखाचं लवलेचे आहे काय, नाहीच नाही. बाहेर ना आणतो आम्ही, समजलं की नाही. दुःख आहे आम्ही मूळ स्वरूपातून सुद्धा ते विसरून आम्ही दुःखी होतो, समजलं की नाही. आता काय करायचंय, मोठे स्वरूप आहे ते जाणायचंय, त्या स्थितीने त्या आनंदाने राहायचं आहे. सुखे राहता सर्वही सुख आहे. तुम्हाला कोण नको म्हणतात. चिंता करीत राहा, दुःख करीत राहा, आशा करीत राहा असं कोणी सांगतात काय. कोणी सांगतात, स्वतःच करतो. नको नको मला सांगतात सगळे. गुरु सद्गुरू सांगतात, सगळे संत सांगतात, बोल नका, नको चिंता करू नका, दुःख करू नका. पण सगळ्यांचे न ऐकता आम्ही स्वतंत्र आम्हीच मोठे शहाणे म्हणून नेहमी दुःख करीत राहतो, चिंता करीत राहतो. सुखी राहता सर्व सुख आहे. सुखाला काय कमी नाही बाबा, नाही. सुखाची वाढी म्हणजे कमतरता काही नाही, परिपूर्ण आनंद आहेच आहे. विनाकारण संशय, विनाकारण जीवभाव, विनाकारण आम्ही अज्ञान ओढून घेतो, विश्वास ठेवत नाही. गुरु सांगतात सगळ्या विश्वास ठेवायचा गुरुच्या गुरुबुद्धी विशेषतः म्हणतात. आत्मबुद्धी हितार्थ आहे, गुरुबुद्धी विशेषतः. परबुद्धी विनाश आहे. परबुद्धीने आम्ही मला विनाशा करता आम्ही एवढे. पण आत्मबुद्धी हित आहे. स्वतः विचार काहीतरी समजला होतं, काहीतरी हित आहे त्यात. पण गुरुबुद्धी विशेषतः गुरुबुद्धी आहे, त्यात खरं तुमचं कल्याण आहे किंवा खरं आनंद आहे, आनंद प्राप्ती आहे. त्याकरता आम्ही त्या स्थितीत जाणायचे. आम्ही आहोत मुलातच
मुळातच आपण ती स्थिती तिकडे आमच्याकडे सिद्ध आहे. तर बघा स्वतःचा अंतर्मुख होऊन ही बाहेरचे सगळे संबंध सोडून द्या. मात्र जगाचा संबंध, प्रपंचाचा संबंध, देहाचा संबंध, पुढे पुढचे मागचे, झालं झालं करायचं सगळं सोडा. तुम्ही मुळात जसं आहे तसं राहा. मग तुम्हाला प्रतिष्ठित तुम्हाला आराम आहे, आनंद रूपमी आहे. मला स्वरूप आनंदच आहे. आनंदापेक्षा वेगळा काहीच नाही. मग त्या आनंदात राहायला काय तुम्हाला हे अडचण पडते सगळं? नेहमी त्या स्थितीत राहायला रात्रंदिवस, रात्री सकाळी दुपारी संध्याकाळी फिरताना जाताना आराम आनंदाने मुळात जे आहे ते त्याला चिकटून किंवा ते स्वरूप होऊन म्हणा पाहिजे. मग त्या स्थितीने नेहमी राहायला काही अडचण नाही, हरकत नाही. पण आम्ही होऊन सोडतो त्याकरता सद्गुरूंनी सांगितलंय निर्गुणी असावे अनन्य. अनन्य म्हणजे आणि आन. निर्गुण परमात्मा आत्मा निराळा, मी निराळा. आन म्हणजे दुसरा नाही, विस्फोट मी आहे. अशा बोधाने अशा रीतीने आपण स्वतःच्या स्वरूपाला समजून निर्गुणी, हे निर्गुणचे भजन हेच आहे. मीच निर्गुणी, आपण निर्गुण होणे हे निर्गुणचे भजन. जाणणे किंवा पाहणे, अनुभव घेणे हे शब्द आहेत, औपचारिक आहेत. पण खरोखर तसे होणे ह्यालाच हे शब्द वापरले आहेत. मला मी जाणले म्हणून समजा, मला माझा अनुभव आला असं बोलतो मी, पण हे औपचारिक आहेत. पण खरोखर मी आहे तसं आहेच आहे याची प्रतीती आली की नाही तर झालं. ती स्थितीने राहायची आहे, स्थिती तिकडे राहणे. मग ह्यालाच काय म्हणतात, ते भजने म्हणतात. निर्गुणाचे भजन. निर्गुणाचे कैसे भजन? निर्गुणी असावे अनन्य. अनन्य असता होईये धन्य म्हणतात. अनन्य होत असता होईये धन्य. तुम्ही धन्य होता बाबा. मुळात इकडेच आहे सापडलेला आपला ठेवा इथंच आत आपण गमावलो आहोत. आताच ठेवा आहे. पण ते तिकडे का निदंगाचे परिवरी दोह्या रुत्र्या आहेत सहस्रवरी तिथेही बैसून उपवास करी का दरिद्री जे. ज्ञानेश्वर म्हणतात एक दरिद्री होता, पण त्याच्या बापाने काय वडील काय केलं, त्याच्याकरता एक घर बांधलं होतं खोली. त्या खांबात, चोळीत, खात, वर सगळ्या ठिकाणी ते पैसे संपत्ती भरून ठेवली होती. पण त्या माहिती नव्हतीच. तो तसा एकदम हात फेलवून गेला, मरण पावला, तर माहिती नाही. तिथे जे पैसे उपवास करी त्या संपत्तीमध्ये बसून मागे खाली बाजूला सर्व संपत्तीमध्ये लाखो रुपयाचे मध्येच बसून तो उपवास करत होता म्हणे. तसा प्रकार झालेला आहे म्हणता इकडे. काय तुम्हाला की नाही, मी हृदय सर्व सुखाचा आराम हृदय असता आत्मा रामू की भ्रांताची कामू विषयावरी. तसाच प्रकार झालेला आहे. मग याचा ठेवा किंवा हा आनंदाचा गाभा ते टाकून संत टाकून देतात, पण आम्ही विश्वास करीत नाही. हे काय असेल असं शक्य नाही म्हणतात. फार लांब किंवा मोठे भव्य असं दिसे ह्या पदार्थामध्ये असेल हे काय सांगतात. काही नाही म्हणे आणि तिथं सगळं आहे म्हणे, हे खोटं आहे. विश्वास धरत नाही झालं. मग त्यामुळे काय त्याचा लाभ त्याला होत, त्याचा आनंद होत नाही. निर्गुणी अनन्य असतात धन्य होईल म्हणजे साधू किती सांगितलं, स्पष्टपणे सांगितलं. भाऊ धन्य होण्यासाठी मी आपल्याला हे ठेवा तुम्ही ओळखा, हा ठेवा तुम्ही. मग त्या ठेवाचा आनंद आम्हाला ठेवा आहेच आहे. मी मोठा श्रीमंत आहे, मोठा भाग्यवान आहे, मी धन्य आहे, अशा रीतीने तुमचे उद्गार आले पाहिजेत. म्हणजे तृप्ती होते ना मनाची स्थिती. बाकीच्या तुम्ही किती करता केल्या, चांगल्या किंवा वाईट कोणते केले की नाही, ते तृप्ती असत नाही. काय असते, चंचलता असते. आहे ह्यापेक्षा जास्त पाहिजे, कमी झालं, उशीर झाला, दुसरं कमी झालं, दुसऱ्याला मिळाला, मला मिळालं नाही वगैरे वगैरे. पुष्कळ त्यामध्ये कमी होईल, नाश होईल, शरीर नाश होईल, पुष्कळ त्याचे हे असतात. इकडे ह्याला काही त्याला हे नाही, कमी होत नाही, नाश होत नाही, शरीर गेले तरी ते जात नाही आणि अखंड सिद्ध आहे, प्राप्त आहे. इतके असून सुद्धा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आणि काय म्हणतो, तेव्हा म्हणजे आमच्या भाग्यात असेल तर तेव्हा होईल,
पुढच्या जन्मात होईल, 10 जन्मात होईल असे म्हणणार आहेत. आम्ही आता जसं दाखवून देतो, पण ते काय म्हणतात 10 जन्मी होणार म्हणजे काय ऐकलं सर झालं आमचं, काय ऐकलं का तरी विश्वास नाही म्हणतात. तर काय करता, गुणी होता अनन्य होईये धन्य, धन्य तुम्ही होता धन्य आहात, हे तुम्ही यथार्थ रीतीने ओळखा म्हणतात. काय तत्व आहे, काय अनुभव आहे, काय सिद्धांत आहे, काय वस्तू आहे, काय स्थिती आहे, ते बरोबर ते बोट दाखवल्याप्रमाणे बरोबर ते ओळखलं काही झालं काम आहेच आहे की काय, कुठे गेले नाही, कुठे कमी झालं नाही, कुठे गेले नाही, मी परिपूर्ण तत्व आनंदरूप आहेच आहे. काय कमी आहे मला, नेहमी त्या आनंद राहायला काहीच हरकत नाही, कमी राहू शकेल अशा रीतीने मग तो काय करेल त्या स्थिती आहेत म्हणतात. बसताना उठताना, बसले असता उठत असताना, जाताना येताना ते आनंदाने राहील, तृप्तीने राहील. आणि बाकीचे व्यवहार तुम्ही काय करतात, व्यवहार तुम्ही मग विचाराल, मग व्यवहार काय हो मी करू नये, काय कसं करावं, सामान्यपणे करावं म्हणून त्याला महत्व नाही. मोठा ठेवा प्राप्त झाल्यावर मग लहान गोष्टी जसे आपण लक्ष देत नाही. मोठा लाभ झाला म्हणजे काय थोडे पैसे करता आम्ही काही काळजी करत नाही. हा मोठा लाभ झाला, आत्मलाभ झाला, मग ह्या लहान सुखदुःख वगैरे प्रपंचातले काहीच महत्व वाटत नाही. एवढे जाऊ दे, काय झालं तरी तितकं, नाही झालं तर तितकं काही जाणारच आहे की नाही. काही केलं की तुम्ही किती मोठं आहे म्हणता, पण ते स्वभाव वगैरे काही मोठंही नाही का, मोठंही जाणार आहे, लहानही जाणार आहे, हे सगळं नाशवंतच आहे, ते कमी होत जाणार. काही झालं तरी काही विशेष नाही. त्याकरता इथे हे प्राप्त झाल्यावर, स्थिती प्राप्त झाल्यावर स्थितीचे महत्व ओळखून त्या स्थितीने मग ती स्थिती कशी आहे, तृप्त आहे, समाधान आहे, निश्चिंत आहे, परमानंद रूप आहे, अशी जी आपली मूर्ती स्थिती आत्मस्वरूप आहे. मग त्या स्थितीने राहणे बाबा हेच स्थितीबद्दल ते रामदास स्वामीने गोष्ट सांगितलेलं आहे. आता विषय काल झालेला विषय आतापर्यंत मी इथे स्पष्ट केलेला आहे. साधकाने काय केलं पाहिजे, नेहमी की नाही प्रपंचाला मी काय अवास्तव महत्व देतो, भयंकर महत्व देतो, महत्व इतकं नसतंच. तसं एक माणूस घोडा विकायला गेला, मग खोगीर होते बरोबर जेव्हा, मग घोड्याची किंमत 1000 रुपये होते आणि खोगीरची किंमत 10 रुपये. मग तो विकायला गेला बाजारात, त्याचा मुलगा होता. मग तू कुठे बाहेर जाणार होता, मुलगा सांगितलं बाबा घोड्याची किंमत, कोणी गिऱ्हाईक आली म्हणजे सांग, एक घोड्याची किंमत 1000 आहे आणि खोगीरची किंमत आहे, देऊन सांग. तितक्यात आला होता. त्या मुलाने काय केलं, घोड्याची किंमत 10 सांगितली आणि खोगीरची किंमत 1000 रुपये सांगितली. तो गिऱ्हाईक म्हणजे फारच आनंद झाला जरा, हरकत नाही घेऊन सोड म्हणून, मला हे पाहिजे, घोडा पाहिजे, 10 रुपये घे म्हणाला. तितक्यात तो आला, घात झाला म्हणाला, काय मुलगा बिघडलेला सगळे बघून टाकलेला आहे, काय करायचं आता. मग त्यांनी युक्ती काढली, काय फार योग्य युक्ती काढली. तू काय म्हणाला, काय हरकत बघ घोड्याला हाल ना, पण मी घोडा एकच घोडा आणि खोगीर दोन्ही मिळूनच विकतो, एकच विकत नाही, दोन्ही घेतलं पाहिजे, एक कोणी देत असतात काय. मग खोगीरची किंमत 1000 दे आणि घोड्याची किंमत 10, हरकत नाही मी देतो म्हणजे युक्ती करून ते हे केले म्हणे. पण इकडे काय झालेलं आहे, ती युक्ती आमच्याकडे नाही, त्यामुळे की नाही आम्ही मात्र खोगीरची किंमत घोड्याला दिलेली आहे. घोडा म्हणजे आत्मा म्हणून समजा, त्याला किंमत देह म्हणजे घोडा, हे खोगीरला घोड्याची किंमत दिलेली आहे आणि घोड्याला खोगीरची किंमत. आत्म्याला ब्रह्मस्वरूपाला काही किंमत नाही, त्याचं आठवण नाही, त्याचं महत्व नाही, त्याचा आनंद नाही, काय नाही, म्हणजे अगदी किंमतहीन, अगदी कमी किंमत 10 रुपये म्हणून समजलेला आहे. आणि हे अगदी तुच्छ आणि नाशवंत विकारी वगैरे आहे असे ह्याला 1000 रुपये म्हणून 1000 किंमत ठरलेलं आहे. तसं न करता ज्याची किंमत त्याला द्या.
आत्माची किंमत मातेचं महत्व ते देऊन त्यात तिथे राहा आणि याची किंमत त्यातच हरकत नाही. त्याप्रमाणे प्रामाणिकपणे करून सोडायचं. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. साधक बंधूंनो, आपण आता ग्रंथराज दासबोधातील देवशोधन या समासावरचे श्री समर्थ सद्गुरु गणपतराव महाराज कन्नूर यांचे प्रवचन ऐकाल. श्री सद्गुरूंनी या निरूपणात देव कोण, देवाचे निजस्वरूप कोणते या मूलभूत आणि अत्यंत गहन विषयाचे विवेचन केले आहे आणि सूक्त निर्णय सुद्धा दिला आहे. या वक्तव्यातील श्री महाराजांची निरूपण शैली अत्यंत मुद्देसूद, अनन्यसाधारण व कोणालाही पटण्यासारखी आहे. श्रोत्यांनीच तिचा ठाव घ्यावा या उद्देशाने आम्ही निरूपणाच्या विषयाबद्दल काहीच उपोद्घात केलेला नाही. प्रत्येकाची धर्माची किंवा जीवासाठी करतो. शेवटी काय मला देवाचा साक्षात्कार झाला म्हटलं म्हणजे देव दर्शन देवाचा साक्षात्कार हाच मोठी विषय आहे. देवाचा साक्षात्कार किंवा देवाचं देवदर्शन कोणाला काय उपाय आहे किंवा देव कुठे राहतो, कुठे देव कसा आहे ह्याबद्दल पुष्कळ भेट आहे. कोणाला भेटायला झालं समजा आणि आपण काय करतो, तो कुठे राहतो त्याचा पत्ता घेतो. तसं देवाचा पत्ता मी पुष्कळ विचार पाहिला तर देव पत्ते देतो. पुराणाला विचारा, पुराण वगैरे त्या पुराणाला विचारा, पुराण कर्त्याला हा देव का इथे ह्या जगात राहत, तो निराळ जगात राहतो. वैकुंठ म्हणून एक लोक आहे तिकडे, त्याचा एक मोठा राजवाडा आहे किंवा मोठे हे आहे प्रसिद्ध. तिथे तो लक्ष्मीसह राहतो. मग मला भीक व्हायची आहे कसं करायचं शक्य नाही म्हणा. त्या जणी त्या देहाने तुम्ही जीवन नसेपर्यंत तुम्ही जाणं शक्य नाही. तिकडे तुम्ही मेल्यावर तर काही जाऊ शकता. मग दुसऱ्या विचारते की पण पुष्कळ पुराण आहे, शिवपुराण घेणारा त्याला विचारा किंवा ते कुठे जातो. एक लोक आहे तिकडे पार्वतीसह आणि आपल्या दोन मुलगे कार्तिक स्वामी आणि गांधी वगैरे म्हणजे ह्या तुम्ही सगळं घेऊ शकतो. मेल्यावर काय एखाद्या भेटू शकता. ते विचार बघितला तर तो देवाचा भेटण्याची काही शक्य नाही. आम्हाला जिवंत असताना समजायचं आहे मला. नंतर मेल्यावर काय होईल हे काय कोणी सांगणार. त्या उदार गोष्ट आहे. इतर साधनांचा उदार हा रुकडावर साक्षात्कार बोललेला आहे. त्याप्रमाणे आम्हाला देवदर्शन घ्यायचं आहे, पण हे प्रत्येक काय आमची उपयोगाचे नाही. तसं काय निराळे लोक आहेत तिकडे देव राहतो, हे काय मला आमच्या उपयोगी नाही. दुसरे काय विचारलो मग ते काय सांगायला लागलाय. देव काशीत राहतो. काशीमध्ये एक देवस्थान आहे. त्या देवस्थानामध्ये विश्वनाथ या नावाने तो राहतो. दुसऱ्या नाव विचारतो मग तो देव पंढरपुरात राहतो. मोठं देऊळ आहे तिकडे. तिकडे तो अगदी उभा राहिलेला आहे. तो देवा भक्तासाठी तो वाट बघत उभा राहिलेला आहे. मग तिकडे राहतो. मग दुसरी बात पुष्कळ लोक पुष्कळ प्रतिसाद सांगतात. मग त्याला नको वाटला मी राहतो. तेच दिसले पण देव काय दिसला नाही. देवाची भेट काय झालीच नाही. कुठेही गेला सगळं तिकडे एकदा देव आहे की किती काय देव आहे म्हटलं देव तो चैतन्य स्वरूप आहे. भक्ताबरोबर बोलतो, गोष्टी करतो. हे काहीच नाही. हे देव जाणून होतो. कुठे शोधा होता देवाला. मग संतांना विचारतो
आमचं ज्ञानी होते त्यांना विचारू लागला. ते म्हणाले मात्र गोवा देव जवळी अंतरी भीती नाही जन्मावरी. देव तुझ्या जवळच आहे, आत आहे, तुझ्याच आहे. काय हो मला कामे कोण दिसलं नाही, भेट आहे कुठे मला तेव्हा सृष्टी विश्वाची चूक कधी काय म्हणत दृष्टी चुकलेला आहे. देव आहे आत आहे, तुम्ही बाहेर पडता बाहेर फरक झालेला आहे. मोठी त्रैलोकी संतरी भाग्य आहे संत जन झाले देवाचे दर्शन. हा देव मत खरा देव होता, सगळ्यात राहिलेला, सगळ्याच्या अंतःकरणात गुहेत राहिलेला गुहायाम